पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही महाविकास आघाडीचे दोन्ही अर्ज राहिलेले आहेत। या संदर्भात आपण लोकमतचे पत्रकार मोहन ढावरे यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय झालं आहे या मतदारसंघात, कशी परिस्थिती आहे, हे या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार। आज उमेदवारी अर्ज काढून घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि या दिवशी दोन्ही उमेदवाराचे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे अर्ज हे कायम राहिलेले आहेत। तर याचा परिणाम नेमका कोणावर होईल, कसा होईल, याकडे कसं बघतात? मागील काही दिवसांपासून जे चित्र पंढरपूर मंगळवेढ्यात सुरू होतं त्यानुसार महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी समोरासमोर लढत होईल अशी चित्र स्पष्ट दिसत होतं। पण प्रत्यक्ष मात्र शेवटच्या काही दिवसांच्या टप्प्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली। पक्षचिन्ह आणि जागा वाटपांमधून जी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जी बेबनाव रंगला, ती जागा काँग्रेसला सुटणार का राष्ट्रवादीला सुटणार, यामधून भगीरथ भालकेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासात अनिल सावंतांनी राष्ट्रवादीचा AB फॉर्म मिळवला। त्यानंतर ही शेवटच्या टप्प्यात वरच्या लेवलनं काही चर्चा होतील, सकारात्मक चर्चा होतील आणि एकाच एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करत एक जणाला उमेदवारी माघारी घ्यायला लावली जाईल अशी चर्चा होती। मात्र उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशीसुद्धा अनिल सावंत असतील किंवा काँग्रेसचे भगीरथ भालके असतील, या दोघांपैकी एकानंही उमेदवारी अर्ज घेतला नाही। त्याच्यामुळं तिरंगी मनसे, काँग्रेस आणि भाजपा अशी तिरंगी होणारी लढत आता चौरंगी झाली। महाविकास आघाडीतील प्रमुख दोन घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दोन्ही पक्षाला उमेदवारी AB फॉर्म दिल्यामुळे आता त्याचा फायदा वरवर जरी भाजपाचे समाधान आवताडे यांना होताना दिसत असला तरी प्रत्यक्षात मात्र 2009 प्रमाणे जे 2009ला जे परिचारकांनी प्रत्यक्ष माघार घेऊन विजयसिंह मोहिते पाटलांसह साठी त्यांनी जे प्रचार केला, मात्र कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात मतदानाच्या ह्याच्यात ते दिसला नाही त्यांच्या आघाडी। तसाच प्रत्यय सध्या परिचारक आवताड्यांच्या मनोमिलनामध्ये येणार का नाही याची जर मतदारांमध्ये चर्चा असली तरी सध्या भगीरथ भालके ग्राउंड रिपोर्टला जर बघितलं, मंगळवेढा असेल किंवा पंढरपूरमध्ये असेल, भगीरथ भालकेसाठी अजूनही सहानुभूतीची लाट स्पष्ट दिसत आहे। भालकेंनी किंवा सावंतांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही, याचा फायदा नेमका कोणाला होऊ शकतो? याचा फायदा वरवर जरी आवताड्यांसाठी दिसत असला की काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतविभागणीचा फायदा भाजपाच्या समाधान आवताडे यांना होईल असं जर वाटत असलं तर जी मागच्या 2 महिन्यांमध्ये किंवा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारांमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी स्पष्ट सांगितले की मी विधानसभेला कमळासाठी मत मागणार नाही असं स्पष्ट सांगितलं। स्पष्ट कुर्टे असेल किंवा मंगळवेढ्यातील काय असेल की काय गावं असतील त्यावेळेला प्रचार सभांमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी कमळाला मत मागणार नाही। त्याच्यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला। पराभवानंतर मग त्यांनी विधानसभेची सुरू केली, प्रचार सुरू केला, दौरे सुरू केले। त्या दौऱ्यांमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की आता माघार नाही। आवताडेंनी मला कसा त्रास दिला, आमच्या कार्यकर्त्यांना कसं त्रास दिला, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले किंवा विकास कामांमध्ये दुजाभाव केला, असं काय अनेक कार्यकर्त्यांनी परिचारकांकडे तक्रारी केल्या। त्या तक्रारीनंतर परिचारकांनी आम्ही यावेळेस वेगळी भूमिका घेऊ असं स्पष्ट सांगितलं आणि हा प्रचार एवढा खालच्या स्तराला गेला की आवताडेंवर त्यांनी अनेक टीका-टिप्पणी केली। त्यानंतर ही मग शेवटच्या टप्प्यात बंडखोरी होईल असं जवळपास निश्चित असताना भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर येत परिचारकांची मनधरणी केली आणि त्यावेळी त्यांचा चेहरा स्पष्ट सांगत होता। ते जरी गप्प बसले असले, आता त्यांना काय विधान परिषद मिळेल, आमदारकी मिळेल किंवा आणखी काय त्यांच्या तडजोडी अंतर्गत झाले असतील, पण त्यांनी जी शेवटच्या टप्प्यात माघारी घेताना त्यांचा चेहरा बरंच काय सांगत होता। आता मग ते कार्यकर्त्यांना रुचणार का? नसल रुचणार तर मग 2000ची पुनरावृत्ती होणार आणि 2009च्या पुनरावृत्तीप्रमाणे परिचारक गटाच्या मताची विभागणी 100% भालकेंना फायदा होईल त्याचा।
लोकसभा निवडणुकीत तुतारीची हवा होती, सगळीकडे तुतारी तुतारी म्हणून घेतलं जात होतं. आपल्या जिल्ह्यात ही माढ्याची लोकसभा निवडणूक ही मोहिते पाटील यांनी जिंकली. त्यांनी भाजपमधून येऊन परत त्यांनी तुतारी हाती घेतली, तुतारीवर त्यांनी विजय मिळवला. सगळे उमेदवार तुतारीच्या मागे फिरत होते आत्ता देखील. असं असताना आत्ताचे उमेदवार जे आहेत सावंत यांना कितपत फायदा होईल आणि काय परिस्थिती आहे म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाची आपल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ? पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये पवारसाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं लोकसभेला जी तुतारीची हवा झाली, राष्ट्रवादीमध्ये फूट पडून ही जुनं चिन्ह गेलं, नवीन चिन्ह पवारसाहेबांनी घेतलं तुतारीचं. त्याचा राज्य पातळीवर असेल, पूर्ण आपल्या मतदारसंघात असेल, प्रचंड ते फेमस झालं. त्याच्यामुळं एक त्याची लाट होती, पवारसाहेबांनाही सहानुभूतीची लाट होती, त्याचा फायदा तुतारीला झाला. परंतु चिन्ह जरी तुतारी असलं तरी त्या तुलनेत समोरचा उमेदवारही तसा असला पाहिजे. फक्त चिन्हावर ठराविक मतं मिळली जातात, 5,000-2,000 असतील किंवा आणखी काय असतील, पण उमेदवाराकडून बरेच मतं दिली जाते. 2014ला मला वाटतं स्वर्गीय आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादी सोडत मला वाटतं दुसऱ्या पक्षाचं चिन्ह घेतलं. त्या राष्ट्रवादी सोडले आणि त्यांनी दुसऱ्या पक्षाचं चिन्ह घेतलं. त्यावेळी CP बागल यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली. ऐन वेळेला त्यांना उमेदवार मिळाला नाही. CP बागलांना उमेदवारी दिली तर फार तर 2,500 ते 3,000च्या दरम्यान त्यांना मतं मिळाली. त्यावेळी राष्ट्रवादी एक संघ होते. आता राष्ट्रवादी दुभंगलेली आहे. तर त्याचा फारसा चिन्हाचा वापर होऊन अनिल सावंतांना फारशी मतं मिळतील असं मला वाटत नाही. मतं खातील ते, पण त्याचा फटका एक ठराविक हजारात असेल, तो काय फारसा मोठा असेल असं मला वाटत नाही. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज माघारी घेताना दोन्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघारी घेतला नाही. त्यामुळे वरवर जरी हा फायदा समाधान आवताडे यांना होताना दिसत असला तरी कार्यकर्ते हे काय करतात याकडे सर्वांचं लक्ष राहील असं मत हे मोहन डावरे यांनी व्यक्त केलं आहे. धन्यवाद. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन CP फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.